ज्याला जन्म देण्याचे भाग्य तुला लाभले, तो आपल्या म्हणण्याप्रमाणे उठला आहे. आम्हासाठी देवाजवळ विनंती कर. हे कुमारी मरी, आनंद व उल्हास कर, कारण प्रभू खरोखर उठला आहे. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या पुनरुत्थानाने तू सर्व जगाला आनंदित केलेस. त्याची माता कुमारी मरिया हिच्या विनंतीमुळे आम्हाला अनंत जीवनाचा आनंद मिळावा अशी कृपा कर. ही प्रार्थना आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. ईश्वरी मदत आम्हामध्ये सदैव राहो. मला शोषून लोकांच्या आत्मे देवाच्या दयेने शांती पावो. आमेन. हिमिसा ख्रिस्तवासी जुलियस एलायस नुनिस तसेच आपल्या 73 मुलामुलींच्या दृढीकरण साक्रामेंत ते स्वीकारत आहेत. प्रभूने त्यांना पवित्र आत्म्याचा दान द्यावं, त्यांच्या कुटुंबियावरती परमेश्वराचा आशीर्वाद द्यावा म्हणून या मिसामध्ये प्रार्थना करूया. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे.
तुम्हा सर्वांस शांती लाभो. बंधू भगिनींनो, माय डिअर बॉयज अँड गर्ल्स, ख्रिस्त सभा ईस्टरचा हा जो सोहळा असतो तो 50 दिवस साजरा करीत असते. 50 दिवस इतका महत्त्वाचा असा हा सोहळा आहे. कारण हा सोहळा ज्या रहस्यासाठी आपण साजरा करतो ते रहस्य हे अत्युच्च असं ख्रिस्त सभेचं रहस्य आहे. तो पाया आहे ख्रिस्ती श्रद्धेचा. ख्रिस्ताचं दुःखसहन, ख्रिस्ताचं मरण आणि ख्रिस्ताचं पुनरुत्थान ही एक घटना मानली जाते. त्याच्या दुःखामध्ये पुनरुत्थान होतं, त्याच्या पुनरुत्थानामध्ये क्रूस होता. अशा प्रकारे त्रैदिन आपण पाळून त्या रहस्याला साजरा करण्याला सुरुवात करीत असतो. त्याच्यानंतर एक आठवडा, हा संपूर्ण एक आठवडा एक दिवस म्हणून मानला जातो, पुनरुत्थानाचा दिवस. आणि मग उर्वरित 40 दिवस पेंटिकॉस्टपर्यंत ईस्टर साजरा होत असतो. आणि आज ह्या ईस्टर काळामधील हा 3रा रविवार, ती उपासना आपण ख्रिस्त शरीर साक्रामेंतामध्ये साजरी करीत आहोत. आणि त्याचबरोबर ऑफकोर्स आमच्या 73 मुलामुलींना दृढीकरण साक्रामेंत म्हणजे पवित्र आत्म्यामध्ये तुम्हाला दृढ केलं जाईल की तुमची जी श्रद्धा आहे पवित्र आत्म्यावर, त्रैक्यावर, त्याच्यातला 3रा जण पवित्र आत्मा, हा पवित्र आत्मा खरोखर तुम्ही मागता परमेश्वर तुम्हाला तो देतो आणि म्हणून तो तुमच्या अंतर्यामी येतो. हे रहस्य आज दृढ केलं जाईल, पक्क केलं जाईल, सील्ड. आणि म्हणून ख्रिस्त सभा तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहे. आपण संपूर्ण आपलं धर्मग्राम सेंट थॉमस पॅरिश चर्च, त्याचप्रमाणे आपला धर्मप्रांत, कारण मी प्रांताचा मुख्य म्हणून तुमच्याबरोबर हजर आहे, म्हणून संपूर्ण धर्मप्रांत आणि मी पोपच्या अधीन आणि पोप बरोबर असतो म्हणून संपूर्ण वैश्विक ख्रिस्त सभा या आनंदामध्ये सहभागी होत आहेत. मित्रांनो, आता पवित्र रहस्य साजरी करण्यासाठी आपण पात्र ठरावेत, म्हणून आपल्या पापांची कबुली देऊया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व हईगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी धन्य मारिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व शक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. प्रभो दयाळा दया करा, प्रभो दयाळा दया करा. ख्रिस्त दयाळा दया करा, ख्रिस्त दयाळा दया करा. प्रभो दयाळा दया करा, प्रभो दयाळा दया करा. परमैशाला स्वर्गात गौरव, सज्जनांना देव शांती देवो.
आम्ही तव स्तुती करीतो रे देवा, धन्यवाद नावा देतो सदा। भजन पूजन करीतो रे सेवा, महिमा हो गावा मुखे नित। प्रभो देव पित्या प्रभो परमेशा, विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली। नमामुने मान होतो ऋणवंत, तुझी भगवंत थोरा जागी। प्रभु जगदीशा प्रभु येशू ख्रिस्ता, एकुलत्या सुता गुणवंता। जनक नंदना परमेश को करा, प्रभु दुख हरा परमेशा। जयेचा सागरा जग पापहारी, दयामावरी करी त्वरा। पतित पावना जग पापहारी, प्रार्थना स्वीकारी अनाथांची। बैसला पित्याच्या उजव्या हाताशी, तुझी अविनाशी दया करी। परमा पित्याच्या वसे ऐश्वर्यात, परम पवित्र आत्म्यासह। परम पवित्र तुझी प्रभुवर, इतची एक थोर येशू ख्रिस्ता। परमाईशाला स्वर्गांत गौरव, सज्जनाना देव शांती देवो। आपण प्रार्थना करूया। हे प्रभू आमच्या सर्वसमर्थ बापा, तू आम्हाला तुझे पुत्र आणि तुझी कन्या बनवले आहेस। आमच्या आध्यात्मिक तारुण्य पुन्हा दिले आहेस। आमच्या पुनरुत्थानाची आशेने वाट पाहण्यास आम्हाला सहाय्य कर। ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो। प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन। पेत्र लोकास म्हणाला, अब्राहम, इसहाक आणि याकोब यांचा देव, आपल्या पूर्वजांचा देव, याने आपला सेवक येशू याचा गौरव केला आहे। त्याला तुम्ही धरले आणि पिलाताने त्याला सोडून देण्याचे ठरवले असताही त्याच्या समक्ष तुम्ही त्याला नाकारले। पवित्र आणि नीतिमान अशा त्याला तुम्ही नाकारले आणि खुनी पुरुष आम्हास द्या अशी मागणी केली। तुम्ही जीवनाच्या अधिपतीला जीवे मारले, पण देवाने त्याला मेलेल्यांमधून उठवले याचे आम्ही साक्षी आहोत। बंधुजन हो, तुम्ही तसेच तुमच्या अधिकाऱ्यांनीही जे केले ते अज्ञानामुळे केले हे मी जाणून आहे। परंतु आपल्या ख्रिस्ताने दुःख सहन करावे असे जे देवाने सर्व संदेष्टांच्या मुखाने पूर्वी सांगितले होते ते त्याने त्याप्रमाणे पूर्ण केले। तेव्हा तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चाताप करा आणि वळा, अशासाठी की विश्रांतीचे समय प्रभूजवळून यावे। प्रभूचा शब्द। प्रतिसाद
हे परमेश्वरा, तू आपले मुखतेज आम्हावर पाड. हे माझ्या न्यायदात्या देवा, मी तुझा धावा करतो तेव्हा माझी ऐक. मला तू पेचातून मोके केले आहेस. माझ्यावर कृपा कर, माझी प्रार्थना ऐक. प्रतिसाद, हे परमेश्वरा, तू आपले मुखतेज आम्हावर पाड. ज्यांच्यावर प्रभूची भीती आहे त्यांच्यासाठी तो अद्भुत कृत्य करतो. मी परमेश्वराचा धावा करीन तेव्हा तो ऐकेल. प्रतिसाद, हे परमेश्वरा, तू आपले मुखतेज आम्हावर पाड. आम्हाला चांगले दिवस कोण दाखवील असे म्हणणारे पुष्कळ आहेत. हे परमेश्वरा, तू आपले मुखतेज आम्हावर पाड. प्रतिसाद, हे परमेश्वरा, तू आपले मुखतेज आम्हावर पाड. शांतपणे अंग टाकताच मी झोपी जातो, कारण हे प्रभू, केवळ तूच मला सुरक्षित ठेवतोस. प्रतिसाद, हे परमेश्वरा, तू आपले मुखतेज आम्हावर पाड. संत योहानाच्या पहिल्या पत्रातून घेतलेले वाचन. अहो माझ्या मुलांनो, तुम्ही पाप करू नये म्हणून हे मी तुम्हास लिहितो. जर कोणी पाप केले तर नीतिमान असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे आणि तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित्त आहे. केवळ आपल्याच पापांबद्दल नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे. आपण त्याच्या आज्ञा पाळल्या तर त्यावरून आपणास कळून येते की आपण त्याला ओळखतो. मी त्याला ओळखतो असे म्हणून त्याच्या आज्ञा जो पाळीत नाही तो लबाड आहे, त्याच्या ठायी सत्य नाही. जो कोणी त्याच्या वचनाप्रमाणे चालतो त्याच्यामध्ये देवाची प्रीती खरोखर पूर्णत्व पावली आहे. प्रभूचा शब्द. हे प्रभू येशू ख्रिस्ता, आम्हाला शास्त्रवचने शिकव. आम्हाशी बोलून आमच्या हृदयात चेतना निर्माण कर. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि इव्हानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. त्रिबियाच्या समुद्राजवळ येशू शिष्यांना पुन्हा प्रकट झाला आणि तो ह्या प्रकारे प्रकट झाला. शिमोन पेत्र, दिदुम म्हटलेला थोमा, गलिलातील काना येथील नथेल, जब्बीचा मुलगा व त्याच्या शिष्यापैकी दुसरे दोघे जण एकत्र जमले होता. शिमोन पेत्र त्यांना म्हणाला, मी मासे धराव्यात जातो. ते त्याला म्हणाले, आम्हीही तुझ्याबरोबर येतो. तेव्हा ते निघून मच्छव्यात बसले, पण त्या रात्री त्यांनी धरले नाही. मग पहाट होत असता येशू समुद्र किनाऱ्यावर उभा होता. तथापि तो येशू आहे असे शिष्याने ओळखले नव्हते. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, मुलांनो, तुमच्याजवळ काही खाव्यास आहे काय? त्यांनी नाही असे उत्तर दिले. त्याने त्याला म्हटले, मच्छव्याच्या उजव्या बाजूला जाळे टाका, म्हणजे तुम्हाला सापडेल. म्हणून त्याने ते टाकले. तेव्हा माशाचा मोठा घोळका लागल्यामुळे तो त्यांच्याने ओढवेना. ह्यावरून ज्या शिष्यानी येशूवर प्रीती होती तो पेत्राला म्हणाला, अरे हा तर प्रभू आहे. प्रभू आहे हे त्याने ऐकून शिमोन पेत्राने अंगरखा घालून तो कमरेस गुंडाळून घेतला, कारण तो उघडा होता, आणि समुद्रात उडी टाकली. दुसरे शिष्य माशाचे जाळे ओढीत ओढीतून आले,
कारण ते किनाऱ्यापासून दूर नव्हते तर सुमारे 200 हातावर होते. मग किनाऱ्यावर त्याने कोळशाचा विस्तव पाहिला आणि त्यावर घातलेली मासळी आणि भाकर पाहिली. येशूने त्याला म्हटले, तुम्ही आता धरलेल्या मासळीतून काही मासे आणा. शिमोन पेत्राने मछव्यावर चढून 153 मोठ्या माशाचे भरलेले जाळे किनाऱ्यावर ओढून आणले. तितके असतानाही जाळे फाटले नाही. येशू त्यांना म्हणाला, या नेहारी घ्या. तेव्हा तो प्रभू आहे असे त्यांना समजले. म्हणून आपण कोण आहात हे त्याला विचारण्यास शिष्यांतील कोणीही धजला नाही. येशू येऊन भाकर घेतली आणि त्यांना दिली, तशीच मासळीही दिली. येशू मेलेल्यांतून उठल्यावर आपल्या शिष्यांना प्रकट झाल्याची ही तिसरी वेळ होती. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. And as your name is announced by Father or taken by Father, that girl or that boy stands and says, I am ready and willing. Say, I am ready and willing. Say, सगळे बोला. हां, ते आता प्रत्येकीने उठल्यावर बोलायचं. हा साक्रामेंटाचा भाग आहे. मी तुम्हाला स्पष्ट करून सांगतो काय आहे. Inia Pereira, I am ready and willing. नाही, उगाच राहायचं. ही शाळेतली प्रेझेंटी नाही, हा क्लासरूम नाही, इकडे शाळा नाही भरली. उभं राहा, उभेच राहा आणि बोला, जोरामध्ये बोला, सगळ्यांना ऐकू जाईल असं बोला. तुम्ही जवान आहेत, आवाज असायला पाहिजे. Yashamsha Babi, I am ready and मराठीत बोला, मी इच्छुक आणि तयार आहे. Alicia Dias, Riya Karpade, Redis Dias, Alice D'Souza, Dream Coutinho, Chrissy Ferreira, Twinkle Lathai, Sharon Pereira, Rachel Ramos, Neola Ferreira, Nez Pereira, Sharon Fernandez, Elaine Rivero, Grace Lathai, Clarice Hernandez, Lee Fernandez, Shireen Pereira, Sadiya Raya, Pearl Hernandez, Harisa Hernandez, Jessica Melo, Delvia Pereira, Sienna Hernandez, Claire D'Souza, Naomi Coelho, Pearl Correa, Justina Pereira, Angela Gonzalez, Bethany Lemos, Angel Pereira, Anis Hernandez, Paris Dias, Audrey Lopez, Renita Correa, Bethany Spina, Joanne Hernandez, Adrian Patil, I am ready and I am willing. Ethan De Silva, I am ready and I am willing. Sunil Dabre, I am ready. ready and willing. Lan Gracious, I am ready and I am willing. Rejoy Correa, I am ready and I am willing. Nathan Coutinho, I am ready and I am willing. Cameron Fonseca, I am ready and I am willing. Asher Hernandez, Swain Falka, Sherwin Hernandez, I am ready and I am willing. Avalon Salvi, Swain Pereira,
Stravos Andrea, Craig Hernandez, Ozil Hernandez, Albion Dias, Ashton Muniz, Kane Coelho, Nigel Hernandez, Larish Hernandez, Dwayne Silva, Asher Pinto, Gareth Dias, Russell Correa, Simon Dias, Bruce Hernandez, Johan Colasso, Bryce Hernandez, Ron Coutinho, Olel Vaz, Vernon Pereira, Nathan Pereira, Johan Ikuna, Yash Pereira, Nash Mesquita. प्रिय आर्चबिशप, या उमेदवारावर तुम्ही परमेश्वराचा आशीर्वाद मागावा आणि त्यांना पवित्र आत्म्याच्या परिपूर्णतेत दृढ करावे अशी मी आपणाजवळ विनंती करीत आहे. तत्पूर्वी फादर रेमंड ह्या सेंट थॉमस सांडोर धर्मग्रामाचे पॅरिश प्रीस्ट प्रमुख धर्मगुरू म्हणून मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. कुठलाही साक्रामेंट हा तयारीशिवाय स्वीकारला जात नसतो का? तर तयारी नसेल तर आम्हाला माहीत नाही काय ते, मग आम्हाला जर माहीत नाही तर परमेश्वर ते द्यायला तयार नसतो. परमेश्वराने आपल्याला बुद्धी दिलेली आहे, त्याला काय मोठा काय अभ्यास करायला लागतो असं नाही. या जीवनाच्या गोष्टी आहेत आणि आम्ही जे काय मागतो ते आम्हाला माहिती पाहिजे, थोडं तरी कळलं पाहिजे काय अर्थ आहे ह्याचा. आणि म्हणून ही तयारी ही अगदी गरजेची तयारी असते. आणि जर का ती गरजेची तयारी असते तर तुम्ही मला खात्रीपूर्वक सांगू शकता का तुमच्या व्यक्तिगत अनुभवावरून की आमची ही मुली आमची ही मुलं ह्यांची योग्य ती तयारी हा साक्रामेंट स्वीकारण्यासाठी झाली आहे? होय आर्चबिशप, आम्ही पाचही फादर्स या मुलांच्या आध्यात्मिक तयारीसाठी आणि ह्या साक्रामेंटाच्या पूर्वतयारीसाठी दर रविवारी संध्याकाळी 4 वाजता त्यांचे प्रार्थना वर्ग, आमचे 5 ॲनिमेटर ह्यांच्यासह आम्ही त्यांचे प्रार्थना वर्ग घेतलेले आहेत. वर्षभर त्यांच्याशी तयारी केलेली आहे, त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि अन्य संबंधित व्यक्तीजवळ पुरेशी चौकशी केल्यावर ही 73 मुलं दृढीकरण साक्रामेंट स्वीकारण्यास पात्र आहेत अशी माझी खात्री झाली आहे. थँक्यू फादर रेमंड. आणि म्हणून माझ्या प्रिय मुलामुलींनो, माय डिअर बॉईज अँड गर्ल्स, ख्रिस्त सभेने जो अधिकार मला दिला आहे त्यानुसार मी तुम्हाला पवित्र आत्म्याच्या पूर्णतेमध्ये दृढ करण्यासाठी तुमचा स्वीकार करतो. देवाला धन्यवाद. जोरात बोला. हां, देवळात आल्यानंतर आवाज कमी नाही झाला पाहिजे. हां, देवाची स्तुती करताना कंजूसपणा करू नका. मी सगळ्यांना उद्देशून बोलतो, इथे देवळात बसलेले आम्ही फादरसुद्धा. जी उत्तरं आम्ही द्यायला पाहिजे ती जोरात द्या आणि स्पष्ट द्या, कारण ते आम्हाला पाहिजे आहे. आमची ती श्रद्धा आहे. वी आर कन्व्हिन्स्ड. आणि म्हणून तशी उत्तर आपण द्यायला शिकलं पाहिजे. पवित्र ख्रिस्त शरीर काय तोंडातल्या तोंडात काय बोलतात? स्पष्ट बोला ना, हो की नाही. न हो असेल तर आमेन. काय ओरडायची गरज नाही, परंतु जोरात तर बोललं पाहिजे, कारण ती आपली श्रद्धा आहे. आणि म्हणून प्रिय मुलामुलींनो, हा 4 भागांपैकी साक्रामेंटाचा पहिला भाग, तुम्ही जर का हे पुस्तक फॉलो केलं असेल, आय सपोज यू फॉलोड दिस बुक, ह्याच्यामध्ये मी सविस्तर लिहिलेलं आहे. शेवटची पानं आजचा हा साक्रामेंट म्हणजे नक्की काय, कशाला काही शब्द बिशप बोलतात आणि काही कृती बिशप करतात
ते कशासाठी, सगळे ह्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून मी सांगितलं हा रोल कॉल नाही. कृपा करून खाली बसा, कृपा करून खाली बसा. हा रोल कॉल नाही, हा आमंत्रणाचा भाग आहे. जेव्हा परमेश्वर आपल्याला त्याची कृपा देतो, साक्रामेंट देतो, तेव्हा परमेश्वर आपल्याला आमंत्रण करतो. त्याचा अर्थ काय, तर तुमच्यावर कोणी केलेली ही सक्ती नाही, जबरदस्ती नाही, तुमच्यावर हे कोणी लादलं नाही. परमेश्वराला तुमचं उत्स्फूर्त आणि स्वेच्छेने तयारी पाहिजे. म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्हाला आज इथं येण्यासाठी कोणी तुमच्यावर सक्ती केली का? वर यू फोर्स टू कम या? मला तोंडातून उत्तरं पाहिजेत. मला तोंड दिसत नाहीत, कारण हे आता हे चायनीज लाईट निघाले आहेत ना, ह्याच्यातून कोणाचंच तोंड मला दिसत नाही. तिथं सगळे प्रकाश आहेत, लाईट पेटलेले आहेत, परंतु त्याच्यासाठी तुमच्या तोंडातून मला उत्तर पाहिजे. बोला, तुमच्यावर कोणी सक्ती करून तुम्हाला इथे घेऊन आला आहे का? व्हेरी गुड, व्हेरी गुड. हे महत्त्वाचं आहे. आपली जर का इच्छा नसेल तर आपल्या इच्छेविरुद्ध परमेश्वर आपल्याला कुठलीही गोष्ट करत नसतो. हे लक्षात घ्या. देर इज फ्रीडम दॅट गॉड गिव्स अस. हा आपला स्वभाव धर्म आहे. निर्माणकर्त्या परमेश्वराने आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. हो किंवा नाही म्हणण्याचं, बरं किंवा वाईट करण्याचं, प्रकाशात चालण्याचं किंवा अंधारात चालण्याचं, हे आपण निवडायचं असते. जीवनामध्ये निवड आहे. आय पुट बिफोर यू लाईफ अँड डेथ, यू चूज. हे वाक्य बायबलमधलं आहे, जे आपण राखीच्या बुधवारी आपण हे ऐकतो वाचन. आणि म्हणून मुलामुलींनो, हे पहिलं क्लिअर करा की तुम्ही इथे स्वतःहून स्वतःच्या इच्छेने आला आहात. हे पहिलं क्लिअर करा. हे महत्त्वाचं आहे. सी, यू आर नो मोर चिल्ड्रन, बिलीव्ह मी, यू आर नो मोर चिल्ड्रन. And church will not treat you children anymore. But you are not yet adults. On the one hand, you are no more children, but on the other hand, you are not yet adults. हे लक्षात घ्या. काय म्हणतात ह्या अवस्थेला? जीवनाची ही अवस्था आहे, दी स्टेज ऑफ लाईफ. व्हॉट डू यू से इन इंग्लिश? काय? एक जण कोण सांगा मला, कोणी ऐकलं असेल तर, कारण एक जण सांगा कोण. इमेज, टीनेज. हा थोडासा आय एम सॉरी स्लँग शब्द झाला. स्लँग म्हणतात ना, मला चांगला इंग्लिश शब्द आहे त्याला. कोणाला येतो? ॲडोलसन्स या पुस्तकात आहे. मी इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये पुस्तक केलेलं आहे. आणि तुम्ही इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी आहात बरेचसे जण. ॲडोलसन्स, मराठीमध्ये पंगुडावस्था. आता हा सुद्धा मला नाही माहिती किती जणांना हा शब्द माहिती असेल. पंगुडावस्था म्हणजे जेव्हा असं वय असते माणसाचं की त्या वयामध्ये ती व्यक्ती लहान बालक पण नाही आणि मोठी प्रौढ झालेली व्यक्ती पण नाही. दॅट इज द स्टेज इन विच यू आर, माय डिअर बॉईज, माय डिअर गर्ल्स. आणि तुम्ही लहान बालक नसल्यामुळे तुम्हाला निवड करण्याची प्रक्रिया म्हणजे तुमचं स्वातंत्र्य वापरण्याची तुम्हाला आता ती कृपा मिळत आहे. हाऊ यू यूज युअर फ्रीडम इज युअर क्वेश्चन. आणि म्हणून पालकांना मी उद्देशून सांगतो, आणि इथं जे वयस्क माणसं बसलेली आहेत, की आमची ही मुलं आणि मुली
धैर्यपूर्वक धाडसाने जनरसली देवाच्या समोर आलेली आहेत आणि ते काहीतरी मागत आहेत. याची दखल आपण घेतली पाहिजे. दिस इज समथिंग व्हेरी गुड. पण आत्ताच त्यांना सगळं समजलं पाहिजे आणि त्यांनी प्रौढ तरुणांसारखं वागलं पाहिजे, प्रौढांसारखं वागलं पाहिजे, लाईक अडल्ट्स. ते त्यांच्याकडून अपेक्षित करू नका सध्या, पण त्यांना शिकवायला घेतलं पाहिजे. म्हणून ख्रिस्त सभा हा साक्रामेंट ह्या तुमच्या जीवनाच्या टप्प्यावर देत आहे. द चर्च इज हेल्पिंग यू हाऊ टू मेक चॉईसेस इन लाईफ. म्हणून आपली ही तयारी असते. हाऊ डू आय मेक अ चॉईस. कारण एका बाजूला चांगला आहे माझ्यासमोर, एका बाजूला वाईट आहे माझ्यासमोर. मी काय निवडायला पाहिजे? इतकं हे सोपं नाही. एका बाजूला खरं बोलण्याचं आहे, एका बाजूला खोटं बोलण्याचं आहे. काय निवडायला पाहिजे मी? एका बाजूला प्रकाश आहे ख्रिस्त आणि दुसऱ्या बाजूला शैतान आहे अंधार. काय निवडायला पाहिजे? कोणाची निवड मी केली पाहिजे? आणि हे एवढं सोपं नाही माझ्या प्रिय पालकांनो, हे तेवढं सोपं नाही. आपल्या मुलांना मदत केली पाहिजे. फादर्स, हे आपलं काम आहे या मुलांना शिकवायचं. दे मस्ट ग्रो. त्यांची वाढ झाली पाहिजे. आमच्या मुलांची नीट वाढ झाली पाहिजे. आता वाढ माणसाचं जीवन आहे, तिकडे वाढ आपोआप होतच असणार. झोपला तरी त्याची वाढ होतच असणार. ती काय स्थगित नाही होणार. पण ती नीट वाढ झाली पाहिजे. जसं एखादं झाड आपण लावतो आणि त्या झाडाला आपण दिशा देतो, तशासारखी आमच्या मुलांची नीट वाढ झाली पाहिजे. म्हणून हा साक्रामेंट आहे. ह्या टप्प्यावर हा साक्रामेंट दिला जातो तुम्हाला. आणि म्हणून पहिला प्रश्न तुम्हाला प्रभू ख्रिस्त विचारतात. फादरांनी नावं घेतली, फादर रेमंडने, त्यांचा फक्त आवाज होता. आम्ही तेच करतो अल्तारावर. आम्ही जे बोलतो ते आमचं नाही आहे ना, आम्ही जे करतो ते पण आमचं नाही आहे. आम्ही नम्र सेवक म्हणून इथे उभे आहोत. आणि परमेश्वर काय इथे गैरहजर नाही. गॉड इज नॉट ॲब्सेंट ऑन दी ऑल्टर. Jesus did not tell me I have got something else to do, go and do this. Nahi. Jesus is here. Jesus is very much here. And yet Jesus wants to say some things which he is asking me to say. Jesus wants to do something and he is asking me to do. फादर जेव्हा मिसा करतात तेव्हा ते फादर नाही मिसा करीत, ख्रिस्त स्वतः मिसा करीत असतो. परंतु शब्द आणि कृती या लोकांपुढे आणण्यासाठी फादरांची दीक्षा दिलेल्या फादरांची गरज असते. पण आमच्या डोक्यात जाते की आम्हीच का बॉस झालो आता आणि इथे देवच नाही का आता? नाही. सो यू आर इन्व्हायटेड अँड यू रिस्पॉन्डेड टू द इन्व्हिटेशन. देवाला तुम्ही सांगितलं, प्रभू ख्रिस्ताला तुम्ही सांगितलं, तू मला बोलावत आहेस, मी इच्छुक आहे, मी तयार आहे. आय एम रेडी अँड विलिंग. बोल, काय देवा? आर यू व्हॉट आय एम सेईंग? जोरात बोला. येस. मुला मुलींनो, दिस इज अ डायलॉग बिटवीन गॉड अँड यू. आय एम ओनली हेल्पिंग, फॅसिलिटेटिंग, सो टू स्पीक. All this you are saying to God, not to me. And I am a privileged servant of God on the altar, ordained for this purpose. म्हणून तुमची उत्तरं जोरामध्ये आणि स्पष्टपणे असली पाहिजेत, सगळी उत्तरं. आणि कीप युअर फेस स्माइलिंग. This is a moment of happiness. Don't put on a very serious face. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये परमेश्वर आपल्याशी सोबत करत असतो आणि तशी अपेक्षा करतो. आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी
प्रभू येशूला प्रतिसाद दिला, त्याच्या आमंत्रणाला, येस प्रभू परमेश्वरा, आम्ही तयार आहोत, आम्ही आलो आहोत, आम्ही तुझं आमंत्रण स्वीकारलेलं आहे. आणि ते आजच्या पुरताच नाही, गॉड विल कीप यू कॉलिंग. अँड ईच टाईम गॉड कॉल्स, प्लीज गिव्ह हिम द अटमोस्ट अटेन्शन अँड से, लॉर्ड आय एम रेडी अँड विलिंग, आय हॅव कम टू डू युअर विल. दुसरं काय करणार आहे जीवनामध्ये मी, तुझीच इच्छा. असे शब्द आपल्या ओठावर असायला पाहिजेत माझ्या प्रिय मुलामुलींनो. म्हणून हा पहिला साक्रामेंताचा भाग झाला. आता आपण दुसऱ्या भागामध्ये शिरूया. आपण सर्वजण उभे राहूया. सर्व, तुम्हीच नाही तर सर्व जे मिसाला आलेले आहेत सर्वांनी उभं राहायचं आहे. कारण आपण हा दुसरा भाग जो आहे, ही आपली श्रद्धा आपण आता प्रकट करणार आहोत जाहीरपणे आणि एकत्रपणे. आजची ही जी श्रद्धा निवेदन जे आहे ते आपण प्रश्नोत्तराच्या रूपाने देणार आहोत. हा पण एक श्रद्धेचा भाग आहे. आणि म्हणून मेक क्लिअर युअर इंटेन्शन. तुमचा हेतू काय आहे इथं येण्याचा, तो तुम्ही स्पष्ट करा. कोणी बोलावलं आहे ह्याची तुम्हाला अगदी स्पष्ट कल्पना आली पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला पहिलं विचारतो प्रश्न, तुम्ही सैतानाचा धिक्कार करता काय? तुम्ही सैतानाच्या सर्व दुष्कर्मांचा धिक्कार करता काय? तुम्ही सैतानाच्या सर्व पोकळ आश्वासनांचा धिक्कार करता काय? व्हेरी गुड. आय एम हॅपी टू हिअर युअर आन्सर्स. आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, फादरांनो, आपण पण उत्तरं द्यायची आहेत. ही आपलीसुद्धा श्रद्धा आहे. वी आर नॉट एक्झॅम्प्टेड. ही आपली पण श्रद्धा आहे. आणि आपण अस्खळितपणे जेव्हा एकत्र असतो तेव्हा एकत्र उत्तरं दिली पाहिजेत सगळ्यांनी. पण आज आमच्या मुलामुलींनी ज्यांनी दृढीकरण साक्रामेंत स्वीकारायचं आहे, तुम्ही मात्र आज, हा तुमचा दिवस आहे, पहिल्यांदाच तुम्ही असं करताय. पहिल्यांदाच. आत्तापर्यंत तुम्हाला कोणीतरी सांगितलं किंवा तुमच्यातर्फे कोणीतरी बोललं. बाप्तिस्माच्या वेळेला डॅडी मम्मी आणि गॉडफादर गॉडमदरने बोललं असेल. आज मात्र तुम्ही जोरात आणि स्पष्ट बोलायचं आहे. आता तुम्ही सांगितलं तुम्ही सैतानाचा धिक्कार करता, त्याच्या सर्व दुष्कर्मांचा धिक्कार करता, त्याच्या सगळ्या पोकळ आश्वासनांचा धिक्कार करता. हे फक्त आजच्यासाठी आहे का? हां, आय होप सो. हां, कारण आपले ख्रिस्ती श्रद्धेचे विधी जे आहेत, हां, ते म्हणजे सोपस्कार नाहीत की काहीतरी पाणी टाकलं का झालं आता. जादूटोणा नाही हा. परमेश्वर आपल्याला सिरियसली घेतो. तुम्ही जे बोललात नुकता, ती तुमची वचनं आहेत परमेश्वराला दिलेली, ह्याची आठवण करा. तुम्ही देवाला सांगतात, बघा देवाच्या समोर खरं बोला. मी तुम्हाला भीती ना दाखवत नाही, पण मी तुम्हाला फक्त सावध करतो. तुम्ही सांगतात की तुम्ही सैतानाचा धिक्कार करता, त्याच्या पोकळ आश्वासनांचा वगैरे सगळं बोललात, पण हा सैतान हा तुमच्याकडे येण्याचा थांबणार नाही. हा जीवनाचा अनुभव आहे. विचारा तुमच्या डॅडी मम्मींना, विशेष करून तुमच्या आजी आजोबांना. मला नाही सोडलं अद्याप सैतानाने. मी तुम्हाला सांगतो, रोज आणि नेहमी येत असतो. आणि हा येणार, हा सोंगानं ढोंग घेऊन येत असतो, निरनिराळी रूपं घेऊन येत असतो. हा आकर्षक अशा देणग्या घेऊन गिफ्ट्स घेऊन येत असतो, आपल्याला आकर्षित करण्यासाठी आणि खड्ड्यात पाडण्यासाठी, जीवनाचा नाश करण्यासाठी. तुम्हाला वाटणार पण आहे सैतान आहे असा, काय रुबाबामध्ये तो येईल माहिती आहे का. आणि म्हणून ज्या ज्या वेळेला तुम्हाला मोह होईल वाईट करण्याचा, खोटं बोलण्याचा, करायला नको ते करण्याचा, बोलायला नको ते बोलण्याचा, तेव्हा तुम्ही आज तुमचे हे शब्द आठवले पाहिजेत. हे तुम्ही नाही नाही असं जोरात बोललात ना, फार आनंद वाटतो मला त्याचा. पण मी तुम्हाला सावध करून सांगतो, जीवनामध्ये जेव्हा तुम्हाला मोह येतील तेव्हा तुम्ही
अगदी धाडसाने उभं राहिलं पाहिजे, धैर्यपूर्वक, आणि सैतानाला आज जसं तुम्ही गेट आऊट केलेलं आहे तसं केलं पाहिजे, करत राहिलं पाहिजे शेवटच्या क्षणापर्यंत, जीवनाच्या श्वासोश्वासापर्यंत. दॅट इज सॅक्रमेंट. दॅट इज सॅक्रमेंट. हॅव अ डिटर्मिनेशन that I belong to God and not to devil, that I belong to truth and not to falsehood, that I belong to Jesus, the light of the world, and therefore I shall not walk in darkness. जगात प्रकाश आला पण माणसांनी अंधाराची निवड केली. संत जॉनचं वाक्य त्याच्या शुभवर्तमानातलं, प्रभू येशूच्या शुभवर्तमानातलं. आणि म्हणून माझ्या मुलामुलींनो, मी तुम्हाला फक्त सावध करून सांगतो हे जीवन काय आहे. आणि आता सावध, तुमची वाढ होण्यासाठी ह्या गोष्टी पण सावध करायला पाहिजेत, कारण ही वाढ योग्य रीतीने झाली पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला सुरुवातीलाच सैतानाचा धिक्कार करायला लागेल. पावली सैतानाचा धिक्कार करायला लागेल. मोहात पाडणारे खूप आहेत. डेव्हल इज नॉट वन सिंगल, ही इज अ लीजन, ही इज अन आर्मी, पॉवरफुल समटाइम्स, यू नो. पण घाबरू नका, देवाच्या पुढे काही तरणार नाही त्यांचं. सो देअरफॉर यू हॅव चोजन, नाव यू आर चूजिंग, यू आर गोइंग टू चूज God. And you have already chased out Satan from your life, not just for today, but forever, till the last breath on this earth. म्हणून मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतो. तो पुढचा प्रश्न, स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्व समर्थ परमेश्वर पिता यावर तुम्ही श्रद्धा ठेवता काय? येशू ख्रिस्त हा त्याचा एकमेव पुत्र आमचा प्रभू आहे. तो कुमारी मरियेपासून जन्मला, त्याला क्रूसावर खेळण्यात आले, तो मरण पावला, त्याला पुरण्यात आले, तो मेलेल्यातून उठला आणि आता सर्व समर्थ परमेश्वर पित्याच्या उजवीकडे विराजमान झाला आहे. यावर तुम्ही श्रद्धा ठेवता काय? प्रभू आणि जीवनदाता पवित्र आत्मा, जो प्रभू येशूच्या पुनरुत्थानानंतर 50व्या दिवशी म्हणजे पेंटिकॉस्टच्या दिवशी प्रेषितांवर उतरला आणि जो आज माझ्या प्रिय मुला मुलींनो दृढीकरण साक्रामेंताद्वारे तुम्हाला दिला जाणार आहे, त्या पवित्र आत्म्यावर तुम्ही श्रद्धा ठेवता काय? पुढे जाण्याच्या अगोदर मी परत काही प्रश्न विचारतो. ख्रिस्ती माणसाला विचारलं, देवावर विश्वास आहे का? आहे ना. कोण आहे देव तुमचा? देव म्हणजे ते शक्ती भीती. मग आपण काय उत्तर द्यायचं टाळतो. आपलं उत्तर समर्पक आणि ठोस असं असलं पाहिजे. एक्झॅक्ट. आय बिलीव्ह इन गॉड, आय बिलीव्ह इन वन गॉड. मी एकच परमेश्वरावर विश्वास ठेवतो. आणि तो एकच परमेश्वर 3 जणांचा, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. पिता ज्याने मला निर्माण केलं, जो माझा सांभाळ करतो, बाबाप्रमाणे माझ्यावर प्रेम करतो, माझं संरक्षण करतो, नेहमी माझ्या काळजीमध्ये असतो. पुत्र येशू ख्रिस्त, ज्याने माझ्यासाठी कुठलाही अपराध न करता क्रूसावर चढून शेवटच्या थेंबापर्यंत रक्त द्यायला तो तयार झाला माझ्यासाठी. असं प्रत्येकाने म्हटलं पाहिजे. असा 3 जणांचा हा दुसरा जण. आणि पवित्र आत्मा माझा सोबती, माझा मित्र, मला प्रेरणा देणारा, मला नेहमी मार्गदर्शन करणारा, माझ्याशी तादात्म्य पावलेला, संपूर्णपणे एकरूप झालेला पवित्र आत्मा, हा आपला परमेश्वर आहे. हे ख्रिस्ती माणसाचं उत्तर असलं पाहिजे. आय बिलीव्ह इन वन गॉड ऑफ 3 पर्सन्स. 3 म्हणजे गणितातला विचार नका करू, कारण 3 म्हटलं म्हणजे मग 1, 2, 3 असं आपल्याला वाटते. तसं नाही ते. लँग्वेज इज लिमिटेड and therefore it can
मेक कन्फ्युजन, परंतु अगदी स्पष्टपणे तुम्हाला समजण्यात आलं पाहिजे. ही श्रद्धा असली पाहिजे आपली. भलत्याच गोष्टीवर श्रद्धा ठेवायला जायचं नाही. माणसावर तर अजिबात श्रद्धा ठेवू नका. तारणारा फक्त आपला परमेश्वरच आहे. म्हणून कोणी माणूस तुम्हाला बरा करायला येईल आणि तुम्हाला तो आशीर्वाद देईल आणि हे करील आणि ते करील, केअरफुल राहा. कम टू गॉड. पुढचा भाग मी म्हणतो, कारण वेळेअभावी जास्त सविस्तर बोलत नाही. पवित्र कॅथोलिक ख्रिस्त सभा, संतांचा एकोपास, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन यावर तुम्ही श्रद्धा ठेवता काय? पवित्र कॅथोलिक ख्रिस्त सभा. ख्रिस्ती माणूस ही एकलकोंडी, सेल्फिश आणि इगोइस्टिक असा माणूस नाही. ख्रिस्ती माणूस कधीही स्वार्थी आणि फक्त स्वतःचाच विचार करणारी व्यक्ती नसते. वी ऑल बिलॉंग टू अ कम्युनिटी. तुम्ही मोठ्या अभिमानाने सांगत असता, हां मी सेंट थॉमस पॅरिसची, मी सेंट थॉमस पॅरिसचा, मी अमुक कुटुंबातली व्यक्ती, मी वसई धर्म प्रांतातली, मी वैश्विक ख्रिस्त सभेची घटक, ख्रिस्त सभेचा घटक. सो आवर आयडेंटिटी इज कम्युनिटी. आवर आयडेंटिटी इज कम्युनिटी. मी आणि ख्रिस्ताचं शरीर हे अलग आणि वेगळं होऊ शकत नाही. मी ख्रिस्ताच्या शरीराचा अवयव आहे, सक्रिय अवयव आहे. जसा एका अवयवाला झालेली दुखापत ही संपूर्ण शरीराला दुःख देते. माझं जर बोट कापलं तर त्या वेदना फक्त त्या बोटापुरतीच मर्यादित नसतात. ह्या वेदना माझ्या संपूर्ण शरीराला होत असतात. मला झोप येणार नाही, मला भूक लागणार नाही. संत पॉल असं उदाहरण देऊन आपल्याला पटवून सांगतात की ख्रिस्ती व्यक्ती ही एकलकोंडी व्यक्ती नाही. नो पर्सन इज अन आयलंड as far as Christianity is concerned. We are all part of the community. एकाचं दुःख ते माझं दुःख आणि त्याप्रमाणे आपण वागतो. मी असं बोलतो म्हणून असं समजू नका की तुम्ही हे करीत नाहीत. तुम्ही खूप करता हे, पण हे चालू राहिलं पाहिजे. आमची नवीन पिढीसुद्धा तशी वाढली पाहिजे म्हणून मी हा वेळ घेतो आणि बोलत आहे. आय एम व्हेरी इंटरेस्टेड इन बीइंग हिअर फॉर यू. I will leave everything, my dear young boys and girls, for you, because I am impressed also by you. The way you have made the bold decision of coming here, and not just for today. You are asking for the Holy Spirit. ही काय छोटीशी बाब नाही माझ्यासाठी बिशप म्हणून. ही माझी पहिली जबाबदारी आहे. मी सांगेन आमच्या मुलामुलींना श्रद्धेमध्ये आणि पवित्र आत्म्याच्या कृपेमध्ये दृढ करणं. सो स्टे विथ द चर्च. डोंट बिकम अ लोनर. डोंट सेपरेट युअरसेल्फ फ्रॉम द चर्च. स्टे विथ द चर्च बिकॉज दॅट इज आवर आयडेंटिटी. आपली अस्मिता आहे चर्च. म्हणून तुम्ही बोलता मी ख्रिस्त सभेवर, एकाच पवित्र ख्रिस्त सभेवर. येस. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण ही जी श्रद्धा नुकता प्रकट केली प्रश्नोत्तराच्या रूपाने, ही आपली श्रद्धा आहे. मी समजून दिली थोडीशी. ही ख्रिस्त सभेची श्रद्धा आहे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या ठाई आम्ही श्रद्धा मोठ्या अभिमानाने प्रकट करतो. ओके. आता इतरांनी खाली बसा. मुलामुलीनं तुम्ही उभे राहा, घाबरू नका. मी आणि आपले फादर आम्ही पण तुमच्याबरोबर उभे आहोत. आता जो भाग आहे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हा भाग फार महत्त्वाचा आहे. ज्या साक्रामेंतासाठी आमची मुलं ही आलेली आहेत, तो साक्रामेंताचा तिसरा आणि चौथा भाग आता होत आहे. हा तिसरा आहे. पवित्र आत्मा तुमच्यावर अवतरत आहे.
हे दिलेलं वचन आहे देवाचं. बिशपांना त्याच्यासाठी दीक्षा दिली जाते आणि बिशप फादरांना त्याच्यासाठी दीक्षा देतात. म्हणून ह्या वेळेला आमच्या मुलांना त्यांचा ताबा घेण्यासाठी जीवनाचा पवित्र आत्मा त्यांच्यावर अवतरत आहे. पवित्र आत्मा त्यांना कधीच सोडणार नाही मरेपर्यंत. पण आमच्या मुलांनी पवित्र आत्म्याला मात्र सोडू नये. म्हणून आमच्या मुलांसाठी आता आपण एक क्षणभर प्रार्थना करणार आहोत. डोळे मिटा आणि प्रार्थना करा की आमची मुलं आणि मुली आमच्या पवित्र आत्म्याला मरेपर्यंत धरून वागतील. म्हणून आपण डोळे मिटू. एक 15 सेकंड्स आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करू. फादर्स, आता तुम्ही माझ्याबरोबर या असे सगळेजण आल्तेराच्या भोवती आणि माझ्याबरोबर आपल्या ह्या मुलामुलींवर असे हात करा. हे हात म्हणजे पवित्र आत्मा आमच्या हातातून येतो असं नाही. हे हात म्हणजे फक्त पवित्र आत्मा तुमच्यावर उतरल्याची खात्री आहे. खात्रीचं चिन्ह पहिल्यापासनं हे आहे. आणि म्हणून पवित्र आत्मा निश्चित तुमच्यावर उतरत आहे ह्याची खात्रीपूर्वक चिन्ह म्हणजे आमचे हे माझे आणि फादरांचे हात आहेत. मुलामुलींनो, हे सर्व समर्थ परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या बापा, पाणी आणि पवित्र आत्मा यांच्याद्वारे तू आमच्या ह्या मुलामुलींना पापांपासून मुक्त केलेस आणि आमच्या मुलामुलींना नवजीवन बहाल केलेस. आता आमच्या मुलामुलींचा मदतनीस आणि मार्गदर्शक होण्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याला त्यांच्यावर पाठव. आमच्या मुलामुलींना शहाणपण आणि समज, ज्ञान आणि आदरभाव यांचा आत्मा दे. तुझ्या उपस्थितीत त्यांना विस्मय आणि विनम्र बुद्धी आत्म्याने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. येस, द होली स्पिरिट हॅज कम अपॉन यू. आणि आलेला पवित्र आत्मा सील झाला पाहिजे म्हणून त्याला क्रिस्मा तेलाने तुमचा अभिषेक केला जाईल. जो पवित्र आत्मा तुमच्यावर अवतरला आहे तो ठशाप्रमाणे तुमच्या जीवनाशी, तुमच्या विथ युअर लाईफ एकरूप झाला पाहिजे, ठसा झाला पाहिजे. हा तुमचा स्वभाव बनला पाहिजे. आणि म्हणून प्रत्येकाला मी आता खाली येऊन पवित्र आत्म्याने तुमचा अभिषेक करीत आहे. ख्रिस्ताला हे परमपित्याने केलं, त्याचा पण अभिषेक झाला. आणि म्हणून ख्रिस्त तग धरून माणूस झालेला, शरीरधारी ख्रिस्त, कारण तो खरा माणूस झाला होता तुमच्या आणि माझ्यासारखा. म्हणून त्यालासुद्धा सैतानाने अरण्यात नेऊन मोहात पाडलं होतं. पण ख्रिस्त मात्र गळला नाही, पडला नाही, मोहाला बळी पडला नाही. आणि म्हणून ख्रिस्ताचं जो ऑइल, जिजसचा ख्रिस्त झाला त्याच्या अभिषेकाने अभिषिक्त झाला. म्हणून जीजस बिकेम द ख्राइस्ट. द ख्राइस्ट हा ग्रीक शब्द आहे, म्हणजे अभिषिक्त झालेला. तुम्ही ज्या व्यक्ती आहात आता त्या तुम्ही ख्रिस्ती म्हणून गणण्यात येतील, कारण तुमचा स्वभाव हा ख्रिस्ती स्वभाव बनलेला असेल, असा याचा अर्थ आहे. तानिया, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. एड्रियन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. आकांक्षा, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. इथन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. ॲलिसिया, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. सानिल, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. रिया, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. प्रभूची शांती तुला लाभो. थँक्यू. मी हात नाही ठेवले तरी चालतील, पण पुढे या, नाही तर मला ओणवं पडायला लागते. आणि तुमची नावं वाचता अशी असतात.
असे हात ठेवा. मी देव नाही इकडे, हां, त्याच्या माझ्याजवळ हात जोडायला काही गरज नाही त्याची, परंतु मी सांगतो किल्यान पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. रेनिस, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. येस. रिजॉय, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. हसत या, हसत खेळत या. ॲलिस, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. नेतन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. ड्रीम, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. कॅमरॉन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. ख्रिसी, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. ॲश, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. ट्विंकल, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. बघा तुमचं ते फिरते. स्वेन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. शेरोन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. शर्विन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. रेचल, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. ॲव्हलॉन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. निओला, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. स्वेन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. नेज, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. स्टेव्हरोस, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. शेबॉन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. क्रेग, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. इलेन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. ओझन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. ग्रेस, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. ॲल्बिऑन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. क्लॅरिस, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. ॲशबेल, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. ब्लिथ, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. बरोबर आहे ना ब्लिथ? येस. केन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. श्राईन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. नायजल, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. सानिया, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. लॅरिश, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. पल, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. ड्वेन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. ॲरिसा, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. ॲशा, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. जेसिका, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. गॅरेथ, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर,
प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. बेल्विया, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. रसल, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. सियाना, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. सिनाय, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. क्लेअर, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. ब्रूस, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. नेओमी, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. योहान, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. पल, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. ब्राइस, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. जसलिना, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. ब्रॉन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. गिव मी हँड, गिव मी येस. व्हेरी गुड. एंजेला, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. ओलेन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. बेथनी, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. व्हर्नॉन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. थँक्यू. एंजल, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. नेतन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. ॲनिस, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. जोहान, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. कॅरिस, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. यश, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. ऑड्रिस, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. नॅश, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. रनिता, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. ओके. बेथनी, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. जोॲन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. राहूया आपल्या विनंत्या प्रभू परमेश्वराच्या पायाशी ठेवूया. विनंत्या सगळ्या आपल्या जगाच्या गरजा ज्या आहेत त्या सर्व आपण परमेश्वराला आता विनंती करूया की परमेश्वराने आपली प्रार्थना ऐकावी. आपलं प्रत्येक विनंतीनंतर उत्तर असेल, प्रभो आमची प्रार्थना ऐक. प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपली श्रद्धा बळकट व्हावी म्हणून सतत प्रयत्नशील असणारे आपले पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स मचाडो, सर्व बिशप्स, धर्मगुरू, धर्मभगिनी या सर्वांना पवित्र आत्म्याचं संरक्षण व मार्गदर्शन लाभावं म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. पवित्र आत्म्याच्या दानाने आम्ही देवाची मुले दृढ झालो आहोत. श्रद्धा व प्रीतीत मुळावलेल्या जीवनाद्वारे आम्हास ख्रिस्ताची साक्ष देता यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. माता पित्यांनी व धर्मपालकांनी आम्हाला श्रद्धेत वाढण्यासाठी सहाय्य केले. त्यांना चांगले आरोग्य लाभावे व त्यांनी शब्दाने व कृतीने आम्हा मुलास ख्रिस्ताच्या मार्गावर वाटचाल करण्यास प्रेरित करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. परमेश्वर पवित्र आत्म्याने सर्वांना एकत्र करतो. त्याने प्रभूच्या गौरवशाली
आगमनापर्यंत श्रद्धा व प्रीतीत वाढवण्यास आम्हाला मदत करावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. आता थोडा वेळ शांत राहून वैयक्तिक व कौटुंबिक हेतूंसाठी प्रार्थना करूया. हे परमेश्वर पित्या, तुझा पवित्र आत्मा तू प्रेषितांवर पाठवला. प्रेषितांद्वारे आणि त्यांचे उत्तराधिकारी ह्यांच्याद्वारे तुझ्या लोकांना तू पवित्र आत्मा देतोस. पुनरुत्थानानंतर 50व्या दिवशी सुरू झालेलं पवित्र आत्म्याचं कार्य श्रद्धा ठेवणाऱ्या प्रत्येकाच्या हृदयात अखंडित सुरू राहो. नवीन पेंटिकॉस्टचा जीवनदायी अनुभव आमच्या कुटुंबात, गाव परिवारात, धर्मग्रामात आणि धर्मप्रांतात सर्वांना येवो, ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. कृपा कर. बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्व शक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून आता प्रार्थना करा. हे प्रभो, तुझ्या ख्रिस्त सभेकडून आम्ही आणलेल्या भेटींचा स्वीकार कर. या दानार्पणामुळे जो आनंद तू आम्हाला येथे देत आहेस, तो आनंद परिपूर्ण स्वरूपात आम्हाला स्वर्गराज्यात अनुभवायला मिळो, ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमची अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभो, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत हे योग्य आणि तारणदायक आहे. विशेषतः ख्रिस्त आमचा पुनरुत्थान बळी बनला या घटनेचे या पुनरुत्थान काळात आम्ही स्मरण करावे आणि मोठ्या आनंदाने तुझे स्तवन गावे, हे आमचे कर्तव्य आहे. ख्रिस्त आमचा याजक व आमचा मध्यस्थ आहे. आमच्या तारणाकरिता ख्रिस्त नेहमी मध्यस्थी करीत असतो. ख्रिस्त यज्ञबळी आहे. ख्रिस्त यापुढे कधीही मरणार नाही. ख्रिस्त एकदा बळी दिलेले देवाचे कोकरू आहे. तो सर्व काळ जिवंत राहील.
ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाने हर्षभरीत होऊन संपूर्ण जग तुझे स्तवन करते. स्वर्गातील सर्व अधिसत्ता व दूतांचे गायक वृंद सदा सर्वदा तुझ्या वैभवाचे गीत गातात. त्यांच्या गोड सुरांत आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे गुणगान गातो. पावन 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 तमहे शक्तिशाली तू प्रभुवरा. तुझा गौरवे अखंड भरली पुनीत जाहली स्वर्गधरा. जय 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 जयकार प्रभूचा यशो गीत गान भांतरा. परमाईशाच्या पावन नावे एत धन्य तो जनांतरा. जय 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 जयकार प्रभूचा यशो गीत गान भांतरा. पावन 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 तमहे शक्तिशाली तू प्रभुवरा. प्रभो तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू ह्या दानांवर दववर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि प्रभू येशू स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला, तेव्हा प्रभू येशूने भाकर घेतली. हे पित्या, तुझे आभार मानले, ती भाकर मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला. पुन्हा हे पित्या तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. हे नव्या आणि शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. हे प्रभो, तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची आणि पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यास हे पित्या आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त ह्यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्ही सर्वांनी एक व्हावे असे विनम्रपणे तुला विनवितो. हे प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग ह्यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार घडव. हे प्रभो, ह्या तुझ्या सेवकांवर आज तू क्रिस्मा साक्रमेंताद्वारे, दृढीकरण साक्रमेंताद्वारे तुझ्या पवित्र आत्म्याचा वर्षाव केलेला आहे. त्यांची आठवण कर आणि त्यांना तुझ्या कृपेमध्ये राहू दे. जे आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत, जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत, त्यांचे तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर.
देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुगे ज्या संतांनी तुला संतुष्ट केले आहे त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ता ठाई हे सर्व समर्थ देवपित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा सन्मान आणि गौरव सदा सर्वदा होवो. तारणाऱ्याची आज्ञा आणि तारणाऱ्याची ईश्वरी शिकवण ह्यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो, आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराध्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटांपासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि ख्रिस्त सभेला तुझ्या इच्छेनुसार शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा सर्वांबरोबर सदा सर्वदा असो. आपण एकमेकांस शांतीवंदन करूया. हे पहा, परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारं हे परमेश्वराचे कोकरू पहा. ह्या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले धन्य. हे प्रभू, तू माझ्या छताखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. पान क्रमांक 143. प्रभू संजीवित हो मनी आले. संजीवित हो मनी आले.
प्रार्थना करूया. हे प्रभो, तुझ्या लोकांवर दयादृष्टीने पहा. पुनरुत्थानाच्या दिव्य रहस्यांमुळे आम्हाला पुनरुत्थानाच्या अविनाशी वैभवाचे वरदान दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. मुलामुलींनो, लक्षात घ्या, जीवनामध्ये निराश होऊ नका कधी. डोंट लूज होप, नेव्हर. निराश कधीच व्हायचं नाही. कठीण प्रसंग येतील. यश हे अडीअडचणीच्या मार्गातून गेल्यावरच मिळते. क्रूसाशिवाय पुनरुत्थानाचा आनंद नाही. आणि पुनरुत्थान हा शेवटचा शब्द आहे आपल्या जीवनाचा. म्हणून निराश कधीच होऊ नका. आजच्या शुभवर्तमानात संत पीटर एवढा निराश झाला होता. सुरुवातीला त्याने प्रभू येशूचं अनुकरण केलं तेव्हा त्याने सांगितलं की आता तुम्ही मासळी नाही पकडायची, आता माणसं पकडणारे व्हा. आणि हाच पीटर आजच्या शुभवर्तमानात काय बोलतो, चला मासळी पकडायला. म्हणजे हा परत त्याच्या पेशाकडे वळला. हा निराश झालेला माणूस होता. पण तोच संत पीटर, त्याने पश्चाताप केला आणि आपला पहिला पोप झाला. ज्या खडकावर प्रभू येशू ख्रिस्ताने त्याची ख्रिस्त सभा उभी केली. मुलांमुलींनो, परत सांगतो, निराश कधीच व्हायचं नाही जीवनामध्ये. देर इज ऑलवेज होप. फॉर अस जीसस इज अलाइव. ही इज आवर होप अँड ही विल नेवर लीव यू. आता आपण आशीर्वादासाठी प्रार्थना करू. प्रभू तुम्हा बरोबर असो. बंधू भगिनींनो, आपली मान आता नम्रतेने खाली वाकवा आणि परमेश्वराच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. आपल्या पुत्राच्या पुनरुत्थानाद्वारे परमेश्वराने तुमचे तारण केले आहे आणि तुम्हाला आपली लेकरे बनवले आहे. परमेश्वर तुम्हाला आनंदाचे वरदान देवो. तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला अविनाशी स्वातंत्र्य दान केले आहे. तारणाऱ्याच्या सार्वकालिक जीवनाचा वारसा हक्क तुम्हाला मिळो. तुमच्या ख्रिस्ती श्रद्धेमुळे बाप्तिस्मा साक्रामेंत ठाई आणि आज मुलामुलींनो दृढीकरण साक्रामेंत ठाई तुम्ही ख्रिस्ताबरोबर पुन्हा उठवले गेला आहात. ख्रिस्ताबरोबर तुमचे ऐक्य सर्व काळ टिकावे म्हणून तुमच्या हातून पवित्र आचरण घडत राहो. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो आणि सर्व काळ तुमच्यावर राहो. जा तुम्हा शांतीने पाठविण्यात येत आहे. हालेलुया, हालेलुया. देवाला धन्यवाद. हालेलुया, हालेलुया. कृपया खाली बसा. आज आपले बिशप आर्चबिशप फेलिक्स यांनी ही दृढीकरण साक्रामेंताची मिसा आपल्या सर्वांसाठी अत्यंत अर्थपूर्ण, भक्तिमय आणि मार्गदर्शनपर आपल्या सर्व मुलांसाठी साजरी केली. त्यांनी आपल्याला हा बहुमोल वेळ दिला त्याबद्दल प्रिय मुलांनो, तुमच्या सर्वांच्या वतीने, तुमच्या पेरेंट्सच्या वतीने आपण सर्वजण टाळ्या वाजवून आपल्या आर्चबिशपांचे आपण आभार मानू. थँक्यू युअर ग्रेस. तसेच आज 73 मुलांनी दृढीकरण साक्रामेंत स्वीकारला आहे. तुम्हाला आठवत असेल गेल्या जूनमध्ये आपण सगळे पहिल्यांदा भेटलो आणि तुमच्या मनामध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी होत्या. आता वर्षभर असं क्लासला यावं लागेल आणि यांचं ऐकावं लागेल. परंतु मी तुम्हाला सांगतो प्रिय मुलांनो, तुम्ही जशी जूनला आले आणि आतापर्यंत तुमच्यामध्ये जो एक प्रोग्रेस होत गेला, तुमच्यामध्ये एक पॉझिटिव्ह बदल होत गेला आणि त्याबद्दल मला खूप तुमचं कौतुक करायला वाटतं, मला तुमचं अभिनंदन करायला वाटतं. रिअली यू आर प्रिपेअर्ड टू रिसीव्ह द होली स्पिरिट. दॅट इज वॉट आय कॅन टेल यू वन्स अगेन. आणि तुम्हा सर्वांना हा पवित्र आत्मा, तुम्ही जसं आर्चबिशपांनी सांगितलं की कधीच येशूला सोडायचं नाही, चर्चला सोडायचं नाही, हे तुम्ही कन्फर्म केलेलं आहे. तर तुमचं
तुमच्या मम्मी पप्पांचं आपण सर्वजण टाळ्या वाजवून अभिनंदन करूया. कॉंग्रॅच्युलेशन्स. तुम्हाला सहाय्य करण्यासाठी 5 ॲनिमेटर आणि आम्ही सर्व फादर्स आणि सिस्टर्स आम्ही तुमच्याबरोबर होतो. या सर्व ॲनिमेटर्सबद्दल मी देवाला धन्यवाद देतो.